जय जय रघुवीरा समर्थ. देवाला का विसरू नये आणि देवाचं अस्तित्व कसं जाणून घ्यावं यावर समर्थांनी दिलेलं सुंदर निरूपण आज आपण श्रवण करणार आहोत. समर्थ म्हणतायत, ओलावले मन परतोनी पाहे, तव प्रपंच दिसे आया गेले. जीवन पुढे चालत असतं. इतकं गतिमान जीवन आहे की मागे वळून बघायला सुद्धा फुरसत नाही. प्रत्येक क्षणाला मनुष्य पुढे बघून चालत असतो आणि बरोबर आहे. पण एक जीवनाची पद्धत अशी आहे की रस्ता ओलांडताना नुसतं पुढचंच बघू नये, मागे सुद्धा बघावं, म्हणजे ॲक्सिडेंट होत नाही आणि पुढे बघणाऱ्याला मागचं दिसत नाही. म्हणून साईड मिरर केलेले आहेत बघा. त्याच्यातून दिसतं की डाव्या बाजूने कुठची गाडी आली, उजव्या बाजूने कुठची गाडी आली. त्या अंदाजाने तो गाडी चालवतो आणि तो बरोबर सेंटरला असतो. तेव्हा मागे पुढे बघणं, नुसतं पुढेच बघणं नव्हे तर मागे काय आहे याचाही विचार करणं. पुढे गेला आणि मागची येणारी गाडी जर बघितली नाही तर ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. तसं आयुष्यात पुढेच गेला, पण पुढे नेण्यामागे तुझ्या मागे कोण आहे हे जिथपर्यंत मागे वळून बघत नाही तिथपर्यंत जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होत नाही. म्हणून समर्थांनी म्हटलंय, ओलावले मन परतोनी पाहे. ओलावले मन म्हणजे तृप्त झालेलं मन, समाधान झालेलं मन, आनंद पावलेलं मन, ओलावले मन. एक संसारातला व्यवहारातला दृष्टांत देते बघा. शिक्षण झालं, थोडंसं गावावरून निघाला, पुण्यामध्ये आला, कुठेतरी नोकरीला लागला. नोकरीला लागता लागता धंदा शिकला, टपरी घेतली छोटीशी, इथे फायदा झाला. अजून एक मोठं दुकान घेतलं, दुकान घेतल्याबरोबर लग्न झालं, 2 मुलं झाली, मुली मोठी झाली, मोठा फ्लॅट घेतला आणि आता समाधानात जगतो आहे. आणि समाधानात जगत असताना आपल्या आयुष्याच्या मागे वळून बघतो. सिंहावलोकन. जगत असताना, जीवन जगत असताना, समाधानात असताना आपल्या आयुष्याच्या मागे वळून बघतो, आपल्या आयुष्याचं सिंहावलोकन करतो. तेव्हा आपण ज्यावेळी आलो होतो तेव्हा पुण्यात आपण कसे आलो आणि आता राहतो कुठे, नाही का? जो मागे वळून बघतो त्याचं पाऊल चुकत कधीच नाही हो, कधीच चुकणार नाही. आणि मागच्या आठवणी जो विसरतो तो घसरल्याशिवाय राहत नाही. गावावरून निघताना आपल्या खिशात 10 रुपयाची नोट नव्हती. आपले शेजारचे काका होते, ते म्हणाले, अरे तू गावात का राहतोस, जा ना, हुशार आहेस तसा तू. पैशांमुळे शिक्षण जास्त झालं नाही पण तरी सुद्धा तू हुशार आहेस. पैशाअभावी तुझं शिक्षण अडलेलं आहे. हे घे 20 रुपये तुझ्याजवळ घेऊन ठेव, जा तू पुढे जा. पुढे 20 लाख मिळतील पण ते 20 रुपये विसरू नयेत. आणि पुढचं 20ला माहीत नाही 20 दिले का घेतले, का दिलेले घेतले. नोटीला कळत नाही 20 दिले की किती दिले. मी कोणाच्या हातात आहे पण दिलेल्या हाताला विसरू नये हो. नोटीलाही कळत नाही, पैसेही माहीत नसतात, पण दिलेल्या हाताला आपण मात्र विसरू नये. का म्हणते मी, कारण नोटीला काय माहिती आहे हो. मी गरीबाच्या खिशात आहे का त्या श्रीमंताच्या खिशात आहे, नोटीला काही माहिती नाही. लक्ष्मी पतीच्या तिजोरीत आहे का, मी लक्ष्मी म्हणते का मी पतीच्या तिजोरीत आहे का रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या हातात आहे. पण ज्याच्या हातात आहे त्याला कळालं पाहिजे. म्हणून थोडंसं मागे वळून बघितलं, जीवनाचा भूतकाळ बघितला. कुठे होतो, काय होतो, कसं घडलो, कसे झाले हो. माझं बोलणं कळलं का? आणि हे जे बघायला शिकतील त्यांना यश उन्मत्त करणार नाही, यशाचा उन्माद चढणार नाही. आई वडिलांकडे बघताना आदर वाटेल. काकांनी 20 रुपये दिले होते हो, तरी पण काकांनी तरी 20 रुपये दिले शेजारच्या काकांनी, पण बाबांजवळ तेवढेही नव्हते येताना. बाबा म्हटले, गोविंदा काय देऊ मी तुला, माझं हातावरचं पोट, रोजच कमावतो, त्याच्यातून 2 भाकरी होतात, त्याच्यातून आपण जेवतो. जाताना शिदोरी घेऊन जा, आईकडून भाकरीची घेऊन जा आणि माझ्याकडून आशीर्वादाची घेऊन जा. या पलीकडे आम्हाच्या दोघांकडे काहीही नाही. या 2 शिदोरीवर जो कोट्याधीश झाला, पण मागे वळून पाहिलं पाहिजे. या 2 शिदोरीवर जो कोट्याधीश झाला पण मागे वळून पाहिलं पाहिजे. तेव्हा त्या लाखो रुपयांचा विचार करत असताना, घरातून बाहेर पडताना 20 रुपये दिले, वडिलांनी आशीर्वाद दिला, तो कधी विसरणार नाही. तसं जीवनामध्ये जेव्हा जेव्हा यश पदरात पडल
जेव्हा जेव्हा आपल्या पदरात यश पडेल तेव्हा मनुष्य इतका उन्मत्त होतो की लहानपणी जो देवाची पूजा करत होता, देवाला मानत होता, तो पैसा भरपूर झाला, श्रीमंती झाली आणि तो नास्तिकपणाकडे वळला आणि ते देवाला मानत नाही म्हणू लागला. कशी अवस्था आहे बघा. जीवनामध्ये जसं आई वडिलांना विसरू नये तसं जीवनामध्ये ज्या प्रभूंनी हे जग निर्माण केलेलं आहे आणि त्या जगातला एक छोटासा अंश आम्ही आहोत, तो अंश कोणाचा आहे हे कधीही विसरू नये. म्हणून जरा मागे वळून पहा. ओल्हावले मन परतोनी पाही. मग काही नाही हो. मुलं आपापल्या नोकरीला लागली, सगळं छान चाललंय, याचंही सगळं होतं, यांच्याजवळ काही कमी नव्हतं. उलट मुलगा भेटायला आला तर हेच देत होते. म्हणजे तो गावी आपल्या आईवडिलांना भेटायला आला तर आईवडीलच त्याला देत होते, कारण त्यांचंही जेमतेम चांगलं चाललं होतं, सगळं छान होतं. आता सगळं काही आहे घरामध्ये. मग पती पत्नी दोघे बसले. काय ग, कुठे होतो आपण, कुठे आलो, कुठे होतो आपण, कुठे आलो. त्याचे आई वडील दोघं पण बसले आणि विचार करू लागले. तसं अध्यात्मामध्ये मी जीवदशेमध्ये होतो, आता कुठे आलो तर परतोनी पाही पाठी मागे ठाके आणि आपण या ते देखत केव ओळखे म्हणे हे तत्व मीची परतोनी पाठी मोरे ठाके. जरा मागे वळून बघ, कोण आहे मी पणाच्या मागे, कोण आहे. शब्द उठतो पण परावाणीला सुद्धा धक्का देणारा कोण आहे, त्याचा माग काढत जाणे. बोले परमार्थ. मागे 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 जाणं. कोण आहे तुमच्या मागे? कोणीतरी असल्याशिवाय हे शक्य नाही हो. साधा व्यवहारातला प्रश्न सुद्धा माणसं विचारतात. का हो, आम्ही 10 वर्ष झाली, तुमच्या एवढ्या डिग्र्या, इथे आम्हालाच नोकरी लागत नाही आणि तुम्ही काय डिग्र्या करताय, का डिग्र्या करताय, कोण आहे तुमच्या मागे? म्हणजे नोकरी लागण्यामागे कोणीतरी आहे, धंदा उघडण्यामागे कोणीतरी आहे. तसं संपूर्ण जीवन तू जगतोस, 70 वर्ष, 80 वर्ष, 60 वर्ष, तेव्हा कोणीतरी आहे ना मागे. कोण आहे जीवनाच्या मागे, कोण आहे? मी म्हणावया म्हणते कोण, कोणाची असत्ते कोण केन. कोहम या शब्दाचाही अर्थ तोच आहे हो. कोण आहेस, कोहम, कुठून आलायस, काही पत्ता नाही. एखादं अनाथ मूल असलं, त्याला आपल्या आई वडिलांचं माहीतच नसतात. आपले आई वडील कोण आहे? रस्त्याच्या टोपलीमध्ये कोणीतरी त्याला टाकलेलं असतं रस्त्याच्या बाजूला आणि त्याला पुढे वाढवलं जातं. तो कोणाकडे मागे वळून बघणार हो? तो कोणाकडे बघणार आहे मागे वळून? कारण त्याच्या आई वडिलांनीच त्याला टोपलीमध्ये टाकलेलं असतं. पण पुढे ऐका, मागे वळून बघायला जर कोणी नसलं तरी मागचं कळावं हा त्याला हेतू असतोच. अवघड आहे. कितीही तुम्ही त्याला सांभाळलं, कितीही सांभाळा, तरी त्याला असं वाटतं की आपली ओरिजिनल आई बाबा कोण आहे हे केव्हा तरी कळावं. काही वेळेला चांगलंही होतं, काही वेळेला वाईटही होतं. इथपर्यंत ठीक आहे हो. पण ज्या प्रभूंनी जीवन दिलं आहे, ज्या परमेश्वरानं जीवन दिलं आहे, त्याचा माग काढत जाणे यालाच परमार्थ म्हणतात. कोणामुळे आलोय, कोणामुळे बघतोय, कोणामुळे चालतोय हे सुद्धा कळलं पाहिजे हो. एका त्या आत्म्यावर सगळं चाललंय. हात कोणामुळे हलतात, पाय कोणामुळे हलतात, जर तोच नसेल त्या दिवशी काय होतं? डेड बॉडी. म्हणजे ज्या प्रभूंनी जीवन दिलंय त्याचा माग काढत जाणे, हे आपले आई वडील कोण आहेत हे सुद्धा जाणून घेणं, यालाच परमार्थ म्हणतात. द्वैतातले आई बाबा नाही हो, यालाच अध्यात्म म्हणतात. जसं ओल्हावले मन परतोनी पाहे. मन तृप्त झालं, समाधान आहे, पण समाधान झाल्यानंतर थोडंसं मागे वळून पाहावं. काय जे काही वैभव आहे ते बघितल्यावर कधीही असं वाटत नाही की हे आपलं आहे. असं वाटतं याच्या मागे आपले सद्गुरू आहेत. त्या सद्गुरूंकडे वळून पाहावं आणि त्यांना म्हणावं, महाराज, ही मान जी मागे वळून पाहते ना, ती कायम तशीच राहू द्या. ही मान आहे ती मागे वळून जशी पाहते ना, ती कायम तशीच राहू द्या. म्हणजे तुम्ही आमच्या मागे राहाल. तसं इथे तेच सांगतायत, ओल्हावले मनस परतोनी पाहे. समर्थ म्हणतात, समाधान झालं, तृप्त झालो, अध्यात्मामध्ये पुढे प्रगती झाली. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी शूद्र आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, या सगळ्या पायऱ्या ओलांडत गेला आणि विशिष्ट भूमिकेवर उभा राहिल्यानंतर जरा मागे वळून बघितलं तर ओल्हावले मन
किती गोड शब्द आहे तो. ओलावले मन परतोनी पाही. ओवी पण किती सुंदर आहे. तव प्रपंच दिसे आवागे गे माये. मागे वळून बघितलं, मागे वळून बघितलं आणि मागे वळून बघितल्या बरोबर कळालं की जगत नसून माझा प्रभूच नटलेला आहे. हे सगळं जगत नसून हा माझा प्रभू नटलेला आहे जगत रूपाने. पहिल्यांदा वाटत होतं जगत आहे, जीव आहे, पण मागे वळून बघितल्यानंतर कळलं परतोनी पाठी मोरे ठाके. आणि कोणाला बघितलं? आपनिया ते देखे. देख देख तिया ओळखे म्हणे हे तत्व मीची. हे तत्व मीच आहे. जरा मागे वळून पहा, मागे वळून पहा. जसं अध्यात्म पुढेच बघू नका. जगत दिसत आहे, पण ज्या अर्थी जगत दिसत आहे त्या अर्थी त्याच्या मागे कोणीतरी आहे. आवा गेला प्रपंच संपला, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. न झाला प्रपंच आहे की परब्रह्म. प्रपंच झालाच नाही, मग तुम्ही म्हणाल हे काय आहे? हे दिसतंय ते प्रभू तुमच्या रूपाने नटलेलं आहे, फक्त तुम्हाला ते कळत नाही. म्हणून कोणी जर विचारलं देव कसा आहे, देव कसा आहे, तर मी सांगेन देव असा आहे, मी सांगेन देव तसा आहे, मी सांगेन देव असं तुझ्यासारखा आहे, माझ्यासारखा आहे. स्वयं समर्थ म्हणतात, ज्ञानोबा राय म्हणतात, आनंद रूपे आनंद वेशे देखिले म्या तयासी पण बाप रखुमा देवी वर खून बाणली आईसी. आनंद रूपे आनंद वेशे देखिले म्या तयासी पण खून बाप रखुमा देवी वर. कोणी बाणली आईसी. आनंद रूपाने आनंद वेशामध्ये बघितलं. कसं बघितलं? आनंद रूपाने आनंद वेशामध्ये. पण एक कोण मागितली? हा दुसरा कोणी असतो. हा आनंद रूपाने आनंद वेशाने बाप रखुमा देवीवरच आहे. त्यामुळे कोणत्याही वेशात बघितलं तरी फरक पडत नाही. नामदेवरावांनी वळून बघितल्यानंतर फक्त विटेवर कोण दिसत आहे? पांडुरंग दिसत होते. आणि अजून मागे वळून बघितल्यानंतर खेचर स्वामींची भेट झाल्यानंतर आणि जेव्हा कुत्र्यात सुद्धा देव दिसू लागला, तेव्हा मागे वळून बघितलं की मागे काय होतं आणि आता काय आहे. मग त्यांच्यानंतर गुमानला गेले, नाहीतर पंढरी सोडून जात नव्हते. कारण माझा देव कुठे आहे? पंढरीतच आहे. माझा देव कुठे आहे? तर विटेवरच आहे. आणि मागे वळून जेव्हा खेचर स्वामींचा अनुग्रह घेतला तेव्हा कळालं विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आणि आजी म्या दृष्टीने देखिला. कसा आहे भगवंत? जळी स्थळी काष्टी पाशाने सगळीकडे परमात्मा आहे. काही माणसं असं असतात की संत तुकाराम महाराजांना कोणाचा राग आला नाही. बघा, एका ठिकाणी महाराजांनी म्हटलं आहे, कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू. ही जी कल्पना आहे ना ती तुम्हाला अतिशय त्रास देते. घरात ही जी कल्पना आहे ना ती तुम्हाला अतिशय त्रास देते हो. घरात बसू देत नाही. हे कर ते कर ते कर आणि पुढे हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, ते मिळालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे. ही नुसती काय आहे? कल्पना. त्या कल्पनेच्या मागे जिथे जाल तिथे तुम्ही आहे. आणि त्यातूनच तुमची जी अव्यक्त कल्पना आहे ती स्वप्नातून बाहेर पडते. कल्पना अशी आहे की नाही ते दाखवते. बघा, जे आपल्याला मिळू शकत नाही ते सुद्धा दाखवते. म्हणून एक कल्पना आली ना की आपलीच आपल्याबद्दलची, तर ती कल्पना आपल्याला झोपू देत नाही. बघा, आपल्या वयाचा जर कोणी विचारलं ना, आपल्या वयाचा जर कोणी गेला लवकर, तर हार्ट अटॅकने जर फेल झाला आणि आपल्याला सहज वाटलं, बघा, आपण झोपेतून उठून बसलो आणि आईला म्हटलं, आई म्हटली काय झालं? तर नाही म्हणे, तो माझ्याबरोबरचा गेला ना. आई म्हटली अगं चेकिंग करून आणलंय, सगळं नीट आहे. नाही पण म्हटलं तो गेला ना. आता म्हटली कशाला नको त्या कल्पना करायच्या. कळलं का? म्हणजे सोबतचा गेला ही सुद्धा एक कल्पना आहे ना. मग माझं काय? मी पण कधीतरी नको ती कल्पना कशाला हो. चांगलं येता येता मनात वाईट येतं. मन असं आहे ना, जे शत्रू न चिंती ते मन न चिंती ते वैरी न चिंती ते मन चिंती. ते शत्रू पण आपलं चिंतू शकत नाही एवढं आपलं मन चिंत. म्हणजे मन कुठे जाईल याची काही शाश्वती नाही. स्त्री ओखटी ते जीव मनशी तरी, कल्पने एवढी भोगती पुत्र आपत्या ते जो मनसी तरी, इंद्रियांसी नाही निवृत्ती. पुत्र नको, अपत्य नको, इंद्रिय टाकता येतात का हो? काय हाताचे करणे? का पायाचे चालणे थांबलं
नाही थांबलं. हात काही करत नाहीत का, पाय काही करत नाही, मन थांबलं. पण मन थांबलं, मनात वाईट येणं वाईट नाही, पण ते कल्पनेतून उतरवणं वाईट आहे. हे बघा, चोरी करावी हा विचार आला मनामध्ये, विचाराला ठीक आहे, पण केली तर गुन्हेगार, केली तर गुन्हेगार. तसं जे मनात येतं, जे कल्पनेत असतं, ते जर प्रत्यक्ष कृतीतून उतरलं तर गुन्हेगार. तसं इथे काय सांगतायत की तरी इंद्रियांशी नाही निवृत्ती. तू जरी गप्प बसलास तरी इंद्रिय कुठे निवृत्त झालेली आहेत, कुठे निवृत्त झालेली आहेत. आपण बघा एकाच ठिकाणी शांत बसतो, पण मन आपलं कुठं कुठं फिरून येतं, बरोबर की नाही. म्हणजे इंद्रिय निवृत्त झाली असती तर, इंद्रिय निवृत्त झालीच नाही तर तुम्हाला भूक लागली नसती. म्हणजेच थोडक्यात काय, तर ज्या क्षणाला वाटते पोट भरलं त्या क्षणाला पोट रिकामं व्हायला लागतं. ही काय आहे हो, तर ही श्रीहरीची लीला आहे. म्हणून काय टाकतोस, प्रकृती जिथपर्यंत आहे, जीवन जिथपर्यंत आहे, तिथपर्यंत या गोष्टी घडणारच. तू नको म्हणून जमत नाहीच. कितीही कोणी परमार्थिक असू दे, आमच्या मनात वाईट विचार येत नाहीत, खोटं बोलताय. कारण वाईट विचार काय नाही म्हणतो तो विचार आपल्या मनात येतो. ज्ञानोबा रायांनी कामाचं वर्णन केलं, लोभाचं वर्णन केलं, ते वाईट विचार आल्याशिवाय केलं का. म्हणून सुख दुःख नामे जीवन, पाप पुण्य नामे जीवन, चांगलं वाईट नामे जीवन. काय तर काही चांगलं आहे, काही वाईट आहे असं म्हणू नका की सतत देवाचेच विचार यावे. शक्य नाही हो, ते तुमच्या हातात नाही. देवाचा विचार येता येता केव्हा भूताचा येतो सांगता येत नाही. तुम्हाला असं वाटतं हे टाकलं पाहिजे म्हणजे जाईल, पण जाणार नाही. हे वृत्तीतून गेलं पाहिजे, आणि वृत्तीतून जाण्याकरता नामस्मरण आहे. नामस्मरण कीर्तन कशा करता आहे हो, एकच आहे ते, जे आहे तेथे त्याला उठवल्याशिवाय दुसरे जागा घेणार नाही. वृत्तीत जे आहे ते दुसऱ्या कोणाच्या ह्याला जाणार नाही. जसं वृत्तीत आहे तसं होणार. त्याचा मालक आहे, त्याने तुमच्यावर कृपा केली पाहिजे. लोभाचा मालक जो आहे, क्रोधाचा, मद मत्सर लोभ चिंता, त्या परमेश्वराने आपल्यावर कृपा केली पाहिजे. म्हणून इथे म्हटलं आहे, मनोनी तरी अष्टदा प्रकृती, अवघेची तेजोपाय, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, 11व मन आणि 12व बुद्धी. पंचमहाभूत मन बुद्धी चित्त, अष्टदा प्रकृती, या आप तेज वायू पृथ्वी आकाश मन बुद्धी अहंकार, अष्टदा प्रकृती. आता ही अष्टदा प्रकृती सोडता येते का. जन्म कशातून आहे हो, हा जिभेतला ओलावा आहे ना, तेज आहे ना, वायू आहे ना, पोकळी आहे ना. अरे काय नाहीये, तेज आहे, वायू आहे, पोटाला भूक लागते, पोकळी आहे. मग अष्टदा, अष्टद्या प्रकृती तुला सोडता येते का. मन आहे ना, चित्त आहे ना, बुद्धी आहे ना, काय सोडता येतं, काहीही सोडता येत नाही. सोडण्याचा फक्त आग्रह लागतो, सोडता काहीच येत नाही. म्हणून म्हटलंय, जववरी सांगू प्रकृतीचा, तववरी त्यागून घडे कर्माचा, ऐसियाही करो म्हणती तयाचा, आग्रह चिवरे. एवढाच आग्रह राहतो, बाकी हातात काहीच नसते. म्हणून महाराज म्हणतात, अवघेची तेजो मनसी तरी, मना नाही निज शांती तया. सगळं जरी बांधून ठेवलंस तरी मन जे संकल्प विकल्प करतं, सर्व इंद्रिय आहेत, 10 दिसतात आहे. हाताला बांधून ठेवशील, पायाला बांधून ठेवशील, पण मन काय करतं आहे. मनाला कोणीही बांधू शकत, मन दिसत नाही आणि त्याला बांधू कोण शकत नाही. 2 दिसत नाही, तो 8 अष्टदा प्रकृती दिसतात आपल्याला, पण मन मात्र दिसत नाही. मन आणि बुद्धी दिसत नाही. बुद्धीत काय आहे ते दिसतं का. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, तिचा शाप दिला दगड होऊन म्हणून. तिला शाप दिला होता दगड होशील म्हणून, आणि त्याला सांगितलं तुझ्या अंगावर सगळे भोग इंद्रिय उठतील. इंद्रा पडिले भगे चंद्र झाला काळा. मागे देवाधिक जर यातून सुटले नाही तर तुमच्या माझ्यासारख्या काय शक्य आहे त्याला. तुझ्या माझ्यासारख्याला काहीही, ती आपण तर साधी सामान्य माणसं. म्हणून एक लक्षात ठेवा, सोडायच्या मागे लागू नका आणि धरायच्याही मागे लागू नका. याचा पदर धरा म्हणजे वाट चुकणार नाही. कोणाचा, भगवंताचा. नको पडू भोगी, नको पडू त्यागी. किती गोड सांगतायत बघा संत तुकाराम महाराज. नको पडू भोगी, भोगातही अडकू नकोस आणि त्यागातही अडकू नकोस. काही माणसं भोगात अडकली, काही माणसं
त्यागात अडकली. त्यागात अडकली ती म्हणतात मी हे खात नाही, मी ते खात नाही. त्यागात अडकली हो. आणि त्या त्यागात इतकी अडकली की आता त्यांनाही वाटायला लागलं की आता त्याग नको. मग फजिती होऊन जाते. मग फजिती होऊन जाते ना, मग कशाला करावं. म्हणून लक्षात ठेवावं. पाय बांधून ठेवाल, हात बांधून ठेवाल, सगळ्यांना बांधून ठेवाल, पण न दिसणारं इंद्रिय जे मन आहे ते तुम्ही बांधू शकत नाही. मन म्हणजे काय हो? मन म्हणजे काय आहे? जे संकल्प विकल्प करतं ते मन आहे. मनामध्ये जसा संकल्प उठतो तसा विकल्प सुद्धा उठतो, त्याच गतीने त्याच वेगाने. अहो ज्या अर्थी संत तुकाराम महाराजांसारखे थोर संत म्हणतात, दुर्बुद्धी ते मना कदा न पूजो नारायणा, दुर्बुद्धी ते मना. अरे पांडुरंगा, माझ्यात जी दुर्बुद्धी आणू नकोस, माझ्यात तू दुर्बुद्धी आणू नकोस. अरे ज्यांचे शब्द ऐकल्यानंतर आमच्या जन्म जन्मांतरांची दुर्बुद्धी जाते, ते संत तुकाराम महाराज मागणं मागतायत की माझ्यात दुर्बुद्धी येऊ नको. नको येऊ दे माझ्यात दुर्बुद्धी. म्हणजे किती अवघड आहे बघा. संत बोलतायत, काही काही आशीर्वादानेही सांगतात, पण आपली त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे. आणि आपली श्रद्धा असल्यानंतर त्याने दिलेला आशीर्वाद, त्याने दिलेला संतांनी दिलेला आशीर्वाद आपल्या ओंजळीत पडतो. नाहीतर श्रद्धा नसेल तर आशीर्वाद खाली पडतो. नुसतं एक आशीर्वाद मागण्याची क्रिया झाली आणि त्यांनी आशीर्वाद देण्याची क्रिया झाली की वृत्तीत कुठेच फरक पडला नाही. म्हणून मनामध्ये संकल्प आहे त्याबरोबर विकल्पसुद्धा 100% आहे. संकल्प येता येता आपल्याला कळत नाही की विकल्प केव्हा येतो, हे आपल्याला कळत नाही हो. कारण काय, हे तुमच्या हातात नाही. मग काय सोडलं म्हणतोस? सोडलं काय म्हणतोस सोडलं? अरे जे तुझ्या हातातच नाही ते काय सोडणार आहेस? तर का म्हणतोस मी सोडलं? अरे काय सोडावं? काय तुझ्या हातात आहे सोडण्यासारखं? हात उचलतोय म्हणून मी तो हात उचलतोय म्हणून माझा हात वर होतोय. उचलला नाही त्याने तर मी कोणाची टिंगलटवाणी करत नाही हो. पण लक्षात घ्या, एखादा अर्धांग वायूचा झटका झाला ना तर तो इशारा करून बोलतो. आपलाच हात आपल्याला उचलत नाही. त्या दिवशी कळतं आपला हात दिसतोय, पण त्यामध्ये हातामध्ये हात कोणाचा तरी होता. तो हात काढून घेतल्यानंतर हा नुसता ग्लो राहिला, ग्लो. जसा हातमोजा कळलं का? हातमोजा घातल्यानंतर त्या हातमोजाला पण एक चकाकी येते बघा. पण काढून टाकल्यानंतर असं मरगळलेलं पडतं जशी हाताची अवस्था आहे. मग ग्लोमध्ये तुमचा हात आहे. हा हात तुमचा ग्लो आहे. त्या हातामध्ये हात प्रभूचा आहे. त्याने हात काढून घेऊ दे, मग कळेल. म्हणजे प्रभू आहेत म्हणून आपण चालतोय, बोलतोय. हे सांगण्याकरता हा अभंग आहे. अवघेची तेजो पाहेसी, त्याची मना पाहसी मनसी, तया मना नाही निज शांती राहाया, मनाला कधीही विश्रांती नाही. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. आपण ईश्वर शोधतो, इकडे ह्या देवाला जा, त्या देवाला जा, इकडे जा, तिकडे जा, सगळीकडे देव शोधला, परंतु आपल्या अंतरी असलेल्या देवाला आपण विसरून बसलो. जळी स्थळी काष्टी पाशाने सगळीकडे सर्वत्र भरून पुरून उरलेला आहे हो तो, हे मात्र विसरू नये. समोरच्या व्यक्तीमध्ये देव आहे, घराघरामध्ये देव आहे, माणसामध्ये देव आहे, फुलात आहे, फळात आहे. बघाल त्याच्यात देव आहे हो. किती सुंदर फळांची उत्पन्न आहे हो. फळांचं किती सुंदर फळं फुलं, काय काय बनवलंय. त्या एका फुलपाखराला किती रंग हो, किती ती बारीक नाजूक त्याची कृती, त्याची बारीक नाजूक त्याची ते जे शरीर त्याचं आहे ते कसं बनवलं असेल, कसं कलर दिला असेल हो, ते त्याची जाणे, तो त्याची जाणे. ते आपल्यासारख्या सामान्य जनांना कळेन असं झालंय हो. मग देव नाही आहे हे म्हणणे कितपत योग्य आहे हो. एकासारखी किती माणसं आहेत. एका घरात 8 माणसं असतील तर 8 माणसं ही वेगवेगळ्या वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या त्यांच्या चालण्या बोलण्याची पद्धत, सगळं वेगळं आहे. 8 प्रकारची 8 माणसं आहे. असा एकही नाही की एकासारखे 2 दिसतात, एकासारखा तिसरा दिसतो. याला जे आवडते ते त्याला आवडत नाही, त्याला आवडते ते ह्याला आवडत नाही. हा गोरा आहे, तो सावळा आहे, तो काळा आहे. काय आहे, किती किती विशेषता आहे हो. मग म्हणावं का देव नाही म्हणून? काही करायची गरज नाही. फक्त सहज ही जी अवस्था आहे ती जाणायला शिका. सहज आपलं बोलणं सहज राहिलं पाहिजे, बघणं सहज राहिलं पाहिजे, चालणं, ऐकणं, बोलणं सगळं आपलं सहज झालं पाहिजे.
जेव्हा ऐकणं कमी येईल, जेव्हा ऐकणं कमी येईल तेव्हा यंत्र लावावं लागेल. पण आता सहज आहे, सहज नामस्मरण सुद्धा सहज मुखातून निघालं पाहिजे हो. त्या हरीचं नाम, त्या हरीच्या नामामध्ये आपण त्या हरीचा संग धरला पाहिजे, नामामध्ये आपण अडकून राहिलो पाहिजे. सतत स्मरण त्या भगवंताचं असलं पाहिजे. ऐकणं त्याचं, बोलणं त्याचं, कृती त्याची, नाचणं त्याचं, गाणं त्याचं, सगळंच त्याचं झालं की आपोआप शेवटच्या क्षणाला कधी त्याचं नाव येईल हे आपल्यालाही कळणार नाही आणि आपल्याला घ्यायचीही गरज नाही. ते आपोआप सहज त्या जिभेला, सहज आपल्या मुखातून ते उमटू शकतं. काही केलं ऐकण्याकरता. श्वास पण आता बघा सहज घेतो बघा, म्हणजे सहज अशी कृती आहे. सहज संतोष आसोनी, जैसा तैसा परी आहे तसा राहा, जैसा असती तैसिया कळी काळ ना कोणी, काळ घेतला पट्ट्या, एरवी तरी माझी हा भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थांची कांता कोरांड मागे. जय जय रघुवीर समर्थ.